नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. खूप वेळानंतर भेटत आहे मी तुम्हाला. सकाळची वाजले आहेत 9:20 ऑफिसला जात आहे मी सध्या. आज आहे 12 तारीख आणि आज आहे सोमवार आणि आज आहे बुद्धपौर्णिमा. पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हा असा दिवस आहे ना, ज्या दिवशी म्हणतात की जे भगवान गौतम बुद्ध आहेत त्यांना ज्ञान पण भेटलं, त्यांचा जन्म पण झाला आणि त्यांचं निर्वाण पण याच दिवशी झालं. त्यासाठी हा महत्त्वाचा दिवस. आणि सध्याची परिस्थिती जर बघताय तुम्ही आपल्या भारतामधली थोडीशी युद्धमय परिस्थिती. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी असं नाही म्हणणार की युद्ध नको, बुद्ध पाहिजे. बिलकुल नाही म्हणणार. याचा अर्थ का माहिती का असं नाही म्हणणार मी? हे प्रत्येक गोष्टीला साजसं ठरणार नाही आहे. खरं बनायला गेलं तर खरोखर साजसं ठरणार नाही आहे. तुम्हाला वाटत असेल हा मुलगा असं का म्हणत आहे. आत्ताचा जो अफगाणिस्तान आहे, आत्ताचा जो बांगलादेश आहे, तो तुम्ही पहा काय झालं आहे तिथे. इतिहास काळामध्ये, पौराणिक इतिहास काळामध्ये, प्राचीन इतिहास काळामध्ये सर्वात जास्त घनवस्ती असलेला प्रदेश जो की बुद्ध धर्माशी निगडीत होता तो प्रदेश होता अफगाणिस्तान. त्याच्याखाली थोडा पाकिस्तान, म्हणजे सध्याच्या भूभागाच्या राज्याच्या हिशोबाने मी बोलत आहे, कन्फ्यूज होऊ नका. आणि बांगलादेश म्हणजे पूर्व बंगाल. काय अवस्था झाली आहे तिथे? अशी अवस्था झाली आहे की ते आपल्या देशाचे इतके मोठे शत्रू बनले आहेत. सध्या अफगाणिस्तानची बाजू थोडी बाजूला ठेवूया, कारण तो थोडासा पॉझिटिव्ह भारताच्या बाबतीमध्ये आहे. बलुचिस्तान जो की पाकिस्तानमधला एक प्रांत आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जर तुम्ही हडप्पा, मोहेंजोदारो या संस्कृतींच्या नावांची तुमच्या कानावर आलेली बातमी आलेली असेल तर तुम्हाला एक मेहरानगड नावाची एक संस्कृती होती, एक शहर होतं, ते पण कानावर आलं असेल. नक्कीच नसेल आलेलं असेल तर प्लीज कृपया जाऊन ChatGPT नाही तर गुगल याचं ग्रोक जे की ट्विटरवर आहे, जाऊन विचारा, टाईप करा मेहरानगडबद्दल. तुम्हाला कळून जाईल मेहरानगड नक्की काय आहे. आताचा जो पूर्ण बलुचिस्तानचा जो भाग आहे ना, तोच आहे मेहरानगड. आश्चर्य वाटलं ना जाणून, किती पूर्वापारपासून चालत आलेलं आहे आणि काय अवस्था आहे बलुचिस्तानची तिथे. पाकिस्तानमध्ये पण सर्व खनिजे, सर्व साधन संपत्ती पाकिस्तान तिथून उचलत आहे आणि पाकिस्तान बलुचिस्तानला त्याचा वाटाही देत नाही आहे. त्यांचाही बलुचिस्तानची जितकी लोक आहेत त्यांचाही तिथे संघर्ष चालू आहे स्वायत्तता येण्यासाठी, स्वतंत्रता मिळवण्यासाठी. असा हा बलुचिस्तान. पुन्हा येऊया. खरं तर मी असंही बोलत नाही की बुद्ध नको, युद्ध हवे. म्हणजे युद्ध हवेच युद्ध. किती वेळ तुम्ही शमवून बसणार, तुमच्या भावनांना शमवणार किती वेळ? आता मी चिथावणी नाही देत आहे एखाद्याबद्दलची, पण एक तुम्ही तो नियम जर माहीत असेल तुम्हाला, नियम नाही म्हणता येणार त्याला, एक गोष्ट असते यशापयशाची पण एक गोष्ट असते की आपल्याला पहिल्यांदा यश येतं, दुसऱ्यांदा येतं, तिसऱ्यांदा येतं. अपयश म्हणत आहे मी. पण त्यानंतर आपण खचून नाही जात ना, आपण पुन्हा ट्राय करतो. तसंच आपण शत्रूला दिलेले असतात. एखादा शत्रू आपल्याकडून हरला. इतिहासात म्हणा तशा खूप मोठ्या घोडचुका झालेल्या आहेत, खूप मोठमोठ्या. पण जाऊ द्या, सध्या शत्रूला पण शमवण्यासाठी, शमवल्यानंतर
त्याला हरवल्यानंतर, नेस्तनाबूत केल्यानंतर आपण त्याला संधी देतो सुधारण्याची, पहिली, दुसरी, तिसरी. त्या पाकिस्तानला किती वेळा द्यावी? काय वाटतंय तुम्हाला? किती वेळा द्यावी? आत्ता फक्त एक गोष्ट कदाचित तुमच्या लक्षात आली असेल, खर तर ही खूप शर्मेची बाब आहे. पहलगामच्या नरसंहारामध्ये इतकी माणसं, इतके पुरुष मारले गेले. तेवीस की अजून त्यापेक्षा जास्त. त्यानंतर आपण स्ट्राईक करतोय. पण बालाकोटचा जो एअर स्ट्राईक झाला होता, वा त्याच्या आधी बालाकोट का झाला? तिथे हल्ला झाला होता, तर त्याचा बदला म्हणून बालाकोट एअर स्ट्राईक. त्यानंतर आतापर्यंत 1-2 असे करत करत किती सैन्य अधिकारी, जवान, काश्मीरमधली माणसं, यात्रेकरू किती मारली गेली, थोडे थोडे मिलिटंट आणि दहशतवाद्यांच्या नावाने. याचा आकडा जस्ट मी एक नेटवर बघून सांगतोच नक्कीच तुम्हाला. पण बघा, असा काहीसा आहे हा आकडा. खरं तर त्याच वेळेला हा आकडा या 23च्या आकड्यानंतर केवढा मोठा दिसत आहे ना. आपण एक सर इतक्या माणसांची हृदय बंद झाली, त्यावेळेला आपण जाऊन हल्ला करत आहे. आपण प्रत्युत्तर देत आहोत त्यांना, आणि कारण हेच आपण जगासमोर सांगत आहोत. जग एक आपण खूप गोष्ट म्हणतो ना की लोगों का क्या है, लोगों का काम है कहना. तसं जगाचं काय आहे? जगाचं कामच आहे बोलणं. तर माझ्या माणसांवर कोणी हल्ला करत असेल तर मी जगाचा विचार का करू? त्यांचा सँक्शनचा का विचार करू? शिका थोडंसं रशियाकडून शिका, इवन पाकिस्तान्यांकडून शिका, तिथल्या लोकांकडून शिका, तिथल्या ॲक्टर्सकडून शिका. तिथले ॲक्टर्स कितीही काही असलं तरी त्यांच्या गव्हर्नमेंटला साथ देत आहेत, आणि आपले इथले ॲक्टर्स नालायक, बघत ही नाही आहेत, ना ट्विट करत आहेत. नाही त्या वेळेला बरोबर ट्विट करणार, इथे हे झालं, तिथे ते झालं, या लोकांचं दमन होत आहे, त्या लोकांचं दमन होत आहे. स्वतःच्या देशामधल्या लोकांचं दमन होत असताना त्यांना आठवण कशी येत नाही? आश्चर्य कसं वाटत नाही या लोकांचं? आणि यांचीच मूवी बघणार आपण. नंतर उरी, सर्जिकल स्ट्राईक सारखा, नाहीतर मग अजून स्काय फोर्स सारखा अजून एक मूवी येणार, नंतर आपण जाणार बघायला. कसं आहे, मस्त एकदम. हो असं झालं होतं का? हो माय गॉड, असं झालं होतं, बापरे, अशा हल्ला केला होता. ओके. असं करत बसणार का आपण? किती शंड आहोत ना. भावना हेच मनामध्ये येते. आपल्याकडचीच माणसं कितीतरी अशी आहेत ना. ट्विटरवर जाऊन बघा, फक्त ट्विटरवर चेक करा. फक्त भले लॉग इन नाही तुमच्याकडे, लॉग इन नका करू, नॉर्मली जाऊन बघा, कुठले पण हॅशटॅग बघा. आणि सगळ्यात मोठे देशद्रोही तर आपल्याकडचे ते आहेत ना. ओह माय गॉड, जेव्हा हमला झाला पहलगामचा त्यावेळेला बोलत होते, माय गॉड कधी हल्ला करणार आपण, त्यांना प्रत्युत्तर द्यायलाच पाहिजे. जेव्हा प्रत्युत्तर द्यायला थोडंसं जस्ट 1% पण नाही, 0.5% द्यायला सुरुवात केली, काय म्हणायला लागले, तिथे खूप लोक मासूम आहेत, तिथली लोक, प्लीज नका करू असं, से नो टू वॉर, कोणाचंच भलं नाही झालं आहे, सैनिकांच्या कुटुंबाचं कसं काय. बाबा. आणि थोडंसं काय आता काय जे सीज फायर झालं, काय म्हणतायत, इंदिरा गांधी कशी चांगली होती. चला, याचा मुद्दा हा आहे ना की तो सकाळी मी थोडंसं थांबवलं होता, आता तो मी पुन्हा सुरू करतो. थोड्या लाईनवर येऊया. आज काय आहे? बुद्ध जयंती. खूप लोकांची ट्विट्स बघितली, युद्ध नाही, बुद्ध चाहिए. लेकिन मी बोलेन की जेव्हा गरज पडेल ना,
तेव्हा जेव्हा गरज पडेल ना तेव्हा युद्ध गरजेचं आहे. तुम्ही तुमची जमीन नाही राखू शकत, काही नाही करू शकत. बघा अफगाणिस्तानची व्यथा, पाकिस्तानची व्यथा, बांगलादेशची व्यथा बघा. एक की मुस्लिम आक्रमणं तिथे खूप यायला लागली, खूप जास्त प्रमाणामध्ये. जे की तुम्हाला माहिती आहे की पलीकडच्या बाजूला इराणच्या बाजूला इराणची ही पूर्णपणे वाट लागली. इराणमध्ये धर्म कोणता? तर असं बांगलादेश आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तान काय हालत झाली. कोणी प्रतिकारच केला नाही, कारण प्रतिकार करण्यासाठी जे बळ लागतं ना ते नाहीसं होत गेलं काहीशा टाइम पिरियडमध्ये. प्लस आपापल्यातील जी काही मतभेद, जितके काही मतभेद होते ना, ओके रॉंग साइडर इडियट वाढलेत खूप. कोण काही बोलत नाही ना त्यामुळेच. तुम्ही आता या व्हिडिओ बघा, लोक आणि प्लस आर्मीच्या प्रेस पण मी बघितले आहेत आज मी प्रेस. इवन गव्हर्नमेंट पण हेच बोलत आहे की आमचं युद्ध पाकिस्तानी जनतेबरोबर नाही, पाकिस्तान्यांबरोबर नाही आहे, आमचं युद्ध आहे तिथल्या टेररिस्ट बरोबर. पण हे तुम्हाला का कळत नाही आहे की तिथली पब्लिकच टेररिस्ट आहे. लिटरली नाही विश्वास बसत आहे. बघा हे व्हिडिओ बघा, याच्या पुढे जाणारे आहेत थोडे बघा. इंडियन आर्मी को गरिया साफ करने में लगा देंगे. मुझे हिंदी जबान लिखनी नहीं आती, अब सिर्फ उर्दू चलेगी. हाँ, कितना मजा आएगा जब हम दिल्ली गेट पर गाय के कबाब खाएंगे. ताजमहल पर जश्न तकमील पाकिस्तान मनाएंगे. सुल्लू आरएसएस के दहशत गर्दों, अब हर मुसलमान की शहादत का बदला लेंगे, क्योंकि अब हिंद बनेगा पाकिस्तान. हे बघा असं विचार आपल्या, आता ठीक आहे आपल्याकडची मुलं काय विचार करतात हे पण बघा. गूगल, माइक्रोसॉफ्ट जैसी बड़ी कंपनियों के सीईओ इंडियंस हैं. हमारे पेरेंट्स ना किसी से लड़ना नहीं सिखाते और किसी को छोटा बड़ा भी नहीं बताते. दुनिया की चौथी सबसे बड़ी सेना हमारी है, लेकिन फिर भी हम सबको हाथ जोड़कर प्रणाम करते हैं. हमारे देश में 22 से भी ज्यादा भाषाएं बोली जाती हैं और हमारे यहाँ सभी धर्मों के लोग मिलकर रहते हैं. जब तुम्हारे यहाँ पेशावर में आतंकियों ने बच्चों को मार दिया था ना, उस दिन मेरी माँ भी रोई थी. डियर फ्रेंड्स, जो लोग तुम्हारे दिमाग में जहर भर रहे हैं उनको बोलो कि वो तुम्हारी एजुकेशन पे और देश के डेवलपमेंट पर ध्यान दें. ये तुम्हारे लिए और पूरी दुनिया के लिए अच्छा होगा. बघितलं किती जमीन आसमानचा फरक. आणि हे का होतं माहिती का, यांचं प्राथमिक शिक्षण बघा, शाळेमधलं पुस्तकं बघा, सायन्सचं पुस्तक बघा. मी आज सकाळीच ॲक्च्युली ट्विटरला बघत होतो, तिकडे हे पुस्तक आलं होतं. पुस्तक म्हणजे त्याचा फोटो आला होता बघा, थोडं वाचा. विज्ञानाच्या पुस्तकामध्ये असं काही असू शकेल? चेक करो भाई, पाकिस्तान स्टडीज की किताब 12वीं जमात की पाकिस्तान में पढ़ाई जा रही है 2025 में. यहाँ पे क्रिकेट टॉपिक है और इधर लिखा हुआ है एट प्रेजेंट पाकिस्तान क्रिकेट टीम इज कंसीडर्ड एज वन ऑफ द स्ट्रॉन्गेस्ट क्रिकेट टीम इन द वर्ल्ड. स्ट्रॉन्गेस्ट? क्या बात है यार, ये तो हमें पता ही नहीं था. आता जी मानसिकता जी असते ना की तुझं नाव काय, तू हिंदू आहे का, सगळं काही जे बघितलं जातंय ना, त्यानंतर गोळे झाडले जातात ना, यांची पाळंमुळं कुठंतरी ना हे या पाकिस्तानमध्ये गोवली जात आहेत लहान मुलांच्या मनामध्येच. बघा तुम्ही, आणि हे जाणीवपूर्वक होत आहे. आता ठीक आहे, ते पण जाऊ द्या. आता थोडंसं मुलं मोठी होतात, मोठी झाल्यानंतर थोडी त्यांना बुद्धी येते,
तर बुद्धी आल्यानंतर पण त्यांनी थोडंसं शहाणं व्हायला पाहिजे ना. मुझे ये बताओ कि इंडिया का नाम सुनते ही पहली चीज माइंड में क्या आती है? बकवास। बकवास। क्यों? वो हिंदू है और हमें हिंदू नहीं पसंद। ये आपने किससे सुना, किसने सिखाया आपको? मेरी मम्मा ने। मम्मा ने। कभी इंडिया गए हो आप? नो, मैं गया था, जाऊंगा भी नहीं। जाओगे भी नहीं? क्या वजह, इतनी नफरत इंडिया के लिए क्यों है? हमारा दुश्मन है। किसने सिखा दी? इतने छोटे से दिमाग में इतनी नफरत किसने भर दी इंडिया के लिए? टीवी में न्यूज आते हैं ना, उससे सीखता हूँ। टीवी में जो न्यूज आती है उससे सीखते हो? यार ये तो बड़ी गलत बात है। हमारा नेबर कंट्री है। पण इतका धर्मांधतेचा जो पगडा यांच्या डोळ्यावरती पट्टी इतकी जोऱ्यामध्ये बांधलेली आहे ना, काय म्हणणार मी. त्यामध्ये या मॅडम, या पाकिस्तानमधल्या, यांचे व्हिडिओ बघितलेच असाल तुम्ही. बघा, तुम्ही पण बघा, पुन्हा बघा, कारण खरोखर ते डोस असणं द्यायला पाहिजे तुम्हा लोकांना. पण लय बघतात ना, खूप बघता ना तुम्ही पाकिस्तानी सिरियल्स. बघा यांची विचारसरणी बघा. पहलगाममध्ये इतकी लोक मारली गेली ना, त्यावरती यांचं भाष्य बघा. गाइस, मैं थोड़ी देर सोने चली कि मैं वापस आई हूँ. आप सब लोग क्या लड़ रहे हो आपस में? ये कौन सी जंग हो रही है? क्या बात कर रहे हो? अभी मुझे इंडिया आना था. अभी मुझे सबसे मिलने आना था. ये आप लोग क्या कर रहे हो? ऐसे नहीं करते हैं. असं हसत हसत कोण भाष्य करतं? लाईक तू येणार, तू कोण मोठी लागून गेली, कोण लागून गेली मोठी तू, की असं की मी येणार होते आणि अचानक काय असं होतंय, मत करू ऐसा वैसा. आणि जसं भारताच्या ऑपरेशन सिंदूर जे झालं, हॅट्स ऑफ आपल्या तिन्ही सैन्य दलांना, काय ऑपरेशन केले, वा. त्यामध्ये तिची आजी वगैरे काय आजूबाजूला राहत असेल त्या एरियाच्या, कशी एकदम आली की नाही वटणीवर, काय बोलतीये बघा. कल रात तकरीबन 10 बजे के करीब मुझे पता चलता है कि पाकिस्तान के ऊपर अटैक किया गया. मुझे उसकी सीरियसनेस का अंदाजा नहीं होता. 5 मिनट बाद मुझे घर से कॉल आती है, मुझे पता चलता है कि वाकई अटैक किया गया. और अटैक ऐसी जगह पर किया गया है जो 20 मिनट दूर है जहां से मेरी अपनी फैमिली, मेरा ननियाल, मेरी नानी रहती है. मेरी नानी, शी इज एन 80+ ईयर ओल्ड वुमन हुज गॉट ब्रीदिंग प्रॉब्लम्स, हुज गॉट हार्ट इश्यूज एंड शी कैन नॉट इवन वॉक प्रॉपर्ली. ठीक है, आप मुझे ये बताएं कि इस तरह निहत्ते सिविलियंस पे अटैक करके आप दुनिया को क्या बताना चाहते हैं? कि आप ताकतवर हैं, कि आप स्ट्रांग हैं? आली की नाही वटणीवर, काय म्हणतीये की माझी आजी वगैरे आहे तिकडे राहिला, काय तुम्हाला काय साबित काय करायचंय? अरे लय शहाणी बरं तू. स्वतःच्या आजी बरोबर होतंय तर असं. हा, आणि आमची इकडे छोटू हळू, आणि आमची इकडे ही माणसे मारली गेली, त्यांच्याबद्दल काय हसत हसत, अरे क्या तुम लोग ऐसे. इडियट झाले इथली मुलं, पण इतकी इडियट आहेत ना मुली, काय होणार यांना. त्यामधला हा महाभाग आपल्या इथला बघा. मगर उरी के बाद क्या आप मानते नहीं है प्रॉपर एक्शन था? हाँ, वही मैं कह रहा हूँ टेररिस्ट थे ना, तो प्रॉपर एक्शन था. कुछ कलाकारों के भी बॉम्बे में कई कोर्ट्स आए थे कि जो पाकिस्तान के कलाकार हैं उन्हें वापस जाना चाहिए. कुछ पर्टिकुलर वो कलाकार political parties. है, वो कलाकार है. ये दो अलग अलग सब्जेक्ट्स हैं. वो टेररिस्ट थे, ये कलाकार है. आप क्या मानती हैं? ये कलाकार टेररिस्ट है? काय तर म्हणे इथली पण ऍक्टर आहेत, तिथली पण ऍक्टर आहेत. जाऊन त्यांचा गू खा पाकिस्तानी लोकांच्या ऍक्टरचा, लिटरली जाऊन गू खा. कसं आहे हे देशाभिमान शिका जरा. ऍक्टर्स लोक शिका त्यांच्याकडून. भले ते हरलेत तरी बघा कसं जश्न चालू आहे, जसं की 10वीच्या परीक्षेला पास झालेत, एकदम मिरवणुका काढलेत. तर तुम्ही डब्बा यार, तुम्ही लोक देशावर लागलेला डब्बा. त्या एवढा मोठा भारत आहे माझा, काय आहे तुम्ही चिमूटभर एवढे मोठी लोक आहात ना, तुम्ही बाहेरच्या गोष्टींवरती स्टेटस टाकणार, आईज ऑन ह्याच्यावर, आईज ऑन त्याच्यावर, कॅम्पेन करणार मोठमोठे. आणि माझ्या भारतामध्ये या गोष्टी करतात तर तुम्हाला कॅम्पेन, साधी एक ट्विट टाकता येत नाही. एकदम लास्टला जेव्हा सीज फायरच्या वेळेला येत आहे तेव्हा तुम्ही ट्विट टाकताय आणि लगेच डिलीट करताय. एक संतापलेला माणूस मी. ही अशी मानसिकता. खरं तर काय फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. तुम्ही ट्विट टाका न टाका काही नाही, पण तुम्हाला जो फॉलो करणारा माणूस असतो ना, एक मानतो की हा माणूस आहे ना, असं टाईपमध्ये, त्याला एक
असते ओढ की तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात प्लस तुम्ही ॲक्टर आहात मोठमोठे, तुम्ही जर बोललात आवाहन केलं तर लोक कशी एकदम ऐकतात जास्त प्रमाणामध्ये. मला तुम्ही काय करताय विचित्र माणसा, काय करताय तुम्ही? भाष्य करायलाही तुमच्या अंगामध्ये तेवढी गट्स नाहीये, हिम्मत नाहीये. युद्ध तर व्हायला पाहिजे. काही लोक काय म्हणतात माहिती का, अरे ती तर रोजची गोष्ट आहे, फायरिंग होते, अरे वहाँ पे तो चलता रहता है फायरिंग. अरे हेच तर नाही पाहिजे ना, फायरिंग होतीये. एक मी आकडा सांगतो आता तुम्हाला, ठीक आहे? हा आकडा आहे एवढ्या वर्षामध्ये कधीपासून, ठीक आहे, एक हा डेटा आहे मी काढला आहे, ठीक आहे? म्हणजे मी काढून ठेवलेला असेल जेव्हा मी एडिटिंग करत असेल, ओके, ऑब्विसली. तर हा डेटा आहे, स्क्रीनशॉट असेल तुमच्यासमोर. एवढा डेटा आहे. लोक आणि आपले जे जवान आहेत, वीर जवान, सैनिक, अधिकारी इतकं कष्ट घेऊन पुढे जातात आणि ते हकनाक मारले जातात. आणि तुम्ही म्हणताय वळीवर तर चालू राहतो, चालतच असतोय. हेच तर एंड करायचं ना एकदाच, काहीतरी एकदाच होऊन जाऊ दे युद्ध. आणि ते पण असं न भूतो न भविष्य. पापंचों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है।